नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? मजेत तर तुम्ही असणारच, कारण आपण मागच्या व्हिडिओजपासून फंडामेंटलचा कोर्स तुमच्याकरता अगदी फ्रीमध्ये घेऊन येत आहोत. जसं की आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं की कुठलाही शेअर्स खरेदी करण्यापूर्वी डीमॅट अकाउंट पाहिजे. ते काम तर तुम्ही केलंच आहे लॉकडाऊनमध्ये. परंतु कुठलेही शेअर्स खरेदी करत बसतायत तुम्ही आणि लॉस करत आहेत, तर योग्य शेअर्स निवडीसाठी आपण हा कोर्स सुरू केलेला आहे. याचं नाव आहे फंडामेंटल ॲनालिसिसचा कोर्स, जो की अगदी फ्रीमध्ये आहे. आणि जिथे फ्रीमध्ये तिथं तर आपण सर्वप्रथम जायलाच पाहिजे. मग तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा केला असेल आणि त्या बेल आयकॉनला तुम्ही हिटसुद्धा केला असेल. नसेल केलं तर नक्की करा, कारण जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो की ती सध्या काय करते. ती नाही हो, तुमची कंपनी, ज्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात ती कंपनी नेमकं काय करते याचा सर्वप्रथम आपण अभ्यास करायला पाहिजे. कधी? गुंतवणूक करण्याच्या पूर्वी. जसं की आपल्याला लग्न करायचं आहे, एखादी मुलगी पाहायला जायचं किंवा एखादा मुलगा पाहायला जायचं, मग तो किंवा ती नेमकं काय काम करतात, कसे पैसे कमवतात, काय बिझनेस करतात, जॉब करतात, हे आपल्याला पाहायला हवंच ना. मग त्याच प्रकारे आपली ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार आहोत ती कंपनी नेमकं कोणत्या क्षेत्रात काम करते, तिचा सप्लाय डिमांड कसा आहे हे पाहणं सर्वप्रथम गरजेचं असतं. त्यानंतर आता आपण काय पाहणार, त्यानंतर आपण त्या कंपनीचं एक शीट पाहणार असतो, त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट असं म्हणतो. ते का पाहायचं? डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपण का गेलो? बघा, एखादी तुमची कंपनी आहे किंवा एखादी माझी कंपनी आहे आणि माझ्या कंपनीमध्ये समजा मी हे जे माईक तुम्हाला दिसतोय ना, हे मी माईक बनवतो. आता मागच्या वर्षी मी 10,000 रुपयाचे माईक विकले, यावर्षी मी 20,000 रुपयाचे माईक विकले आणि पुढच्या वर्षी साधारणतः मी 30,000 रुपयाचे माईक विकणार आहे. म्हणजेच काय, एकदम सुरळीत अशी कंपनी माझी चालू आहे. आता समजा एखादी मोबाईल बनवण्याची कंपनी आहे आणि त्या मोबाईल बनवणाऱ्या कंपनीने मागच्या वर्षी 2 लाखाचे मोबाईल विकले, ह्या वर्षी ती कंपनी 1 लाखाचे मोबाईल विकते आणि पुढच्या वर्षी ती कंपनी फक्त 50,000 रुपयाचे मोबाईल विकते. तर मग अशा कंपनीत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार का? साधं सोपं गणित आहे. विकणं म्हणजे काय? तुमचा सेल्स, बरोबर? त्या सेल्सवर लागणारा खर्च. तर मग हे पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला परत एकदा स्क्रीनर नावाच्या वेबसाईटवर जायचं आहे. स्क्रीनर नावाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्या कंपनीचं नाव तुम्हाला सर्च ऑप्शनमध्ये टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट पाहायला मिळतं. त्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये तुम्हाला त्या कंपनीचा मागून चालत आलेला 5 ते 6 वर्षापासूनचा सेल्स पाहायचा आहे. जर तो सेल्स हा इन्क्रीजिंग मोडवर असेल तरच ती कंपनी गुंतवणूक करण्यासाठी योग्य असेल. असं नाही की तिचा सेल्स दरवर्षी वाढत आहे तर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कराच, असं नाही. ती योग्य असेल. मग आपण या ठिकाणी ह्या TCS कंपनीचा सेल पाहत आहोत की पाहत आहात तुम्ही 2017 पासून 18, 19, 20, 21, 22 आत्तापर्यंत या कंपनीचा सेल्स आपल्याला हा इन्क्रीजिंग मोडमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर त्याच्या खाली जर आपण पाहायला गेलं, एक्सपेन्सेस नावाचा एक ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या कंपनीचं ज्यावेळेस सेल्स करतात तर ती वस्तू बनवण्यापर्यंत, ती सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत तुम्हाला जो खर्च लागतो तो खर्च म्हणजे एक्सपेन्सेस. मग यावर्षी म्हणजे मार्च 2022 पर्यंत TCS या कंपनीने 1,91,754 करोडचा त्या ठिकाणी सेल्स केला आहे आणि त्यावर TCS कंपनीला एक्सपेन्स म्हणजे खर्च लागला आहे तब्बल 1,38,697 कोटी रुपये एवढा. त्यानंतर तिसरं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ऑपरेटिंग प्रॉफिट. म्हणजेच एकूण खर्च आणि सेल्स वजा करून जी रक्कम उरते तो नेमका काय झाला, तो आपला प्रॉफिट झाला. मग ऑपरेटिंग प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 53,057 करोड रुपये एवढा. आणि पर्सेंटेजमध्ये जर आपण पाहायला गेलं तर 28% या ठिकाणी एवढा त्या ठिकाणी त्यांची ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे 100% 28% ही कंपनी प्रॉफिट कमवते. ओके. त्यानंतर त्याच्या खाली फिफ्थ नंबरचं ऑप्शन आपल्याला पाहायला मिळते अदर इन्कम. अदर इन्कम म्हणजेच काय मित्रांनो, की कंपनीच्या ज्या ठेवी असतील अनेक आणि विविध बँकेमध्ये, म्हणजे कंपनीचे काही माल किंवा कंपनीचे काही मुद्दल असेल, काही पैसे असेल ज्यांनी त्या दुसऱ्या बँकेत ठेवले असेल, तर त्या बँकेवर येणारा जो व्याज असतो, त्या पैशावर येणारे जे व्याज असतात किंवा इतर सोय सुविधांमधून कंपनी जे पैसे कमवते त्याला म्हणतात अदर इन्कम.
तुमची कंपनी एक बिझनेस रन करत असताना तुम्ही दुसरी काहीतरी बिझनेस रन करतायत किंवा दुसरं काहीतरी तुम्ही कॅम्पेन रन करतात किंवा तुमचे बँकेचे जे पैसे आहेत ठेवी आहेत ते तुम्ही दुसऱ्या बँकेत ठेवले आहेत, तर त्याच्यावर येणारे जे पैसे असतात किंवा अदर इन्कम जे जनरेट होतं कंपनीला, त्याला आपण अदर इन्कममध्ये म्हटलं. तर कंपनीला 2022 मार्चपर्यंत 4018 करोडचं अदर इन्कम जनरेट झालेलं आहे. त्यानंतर त्या अदर इन्कमवर कंपनीला इंटरेस्ट किती द्यावा लागला, म्हणजे व्याज, त्या अदर इन्कमवर आलेलं व्याज कंपनीला द्यावं लागलं 784 करोड रुपये इतकं. त्यानंतर डिप्रिशिएशन. मित्रांनो, डिप्रिशिएशन हे सर्वात महत्त्वाचं असतं. डिप्रिशिएशन अनेक गोष्टींमध्ये त्याला एक्सप्लेन आपण करू शकतो. म्हणजे कंपनीमध्ये असलेले एम्प्लॉईज, त्या एम्प्लॉईजवर आपली कंपनी किती रुपये खर्च करते, त्यांच्यासाठी बस सोय असेल घ्यायला किंवा सोडण्यासाठी, घरून घेण्यासाठी, घरी सोडण्यासाठी बसेस असतील, कार्स असतील, त्या ठिकाणी कंपनीमध्ये कॅन्टीन्स, कॉफीज, चायसाठी जेवढे सुविधा असतात आपल्या एम्प्लॉईजसाठी. किंवा डिप्रिशिएशनचा असा पण एक अर्थ होतो की ज्या कंपनीकडे ज्या मालमत्ता आहे त्याच्यात झालेली कपात. म्हणजे कंपनीने समजा 10 लॅपटॉप घेतले, आता तेच 10 लॅपटॉप कंपनीला 5 वर्षानंतर विकायचे आहेत, तर कंपनीला त्या लॅपटॉपची मूळ किंमत भेटेल का? नाही. कंपनीला ते 10 लॅपटॉप अर्ध्या किमतीत विकावे लागतील. म्हणजे हे काय डिप्रिशिएशन झालं, म्हणजे त्यांचा त्या मालमत्तेमध्ये कपात झाली. मग हा एक वजा करावा लागतो. डिप्रिशिएशन ही वजा करायची असते आणि अदर इन्कम हे त्या प्रॉफिटमध्ये प्लस करायचं असतं. तर डिप्रिशिएशन आपण वजा करतो या ठिकाणी 2022 मार्चपर्यंत 4604 कोटी रुपये इतकं. त्यानंतर कंपनीला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टॅक्स पर्सेंटेजमध्ये कंपनीने किती पे केलेलं आहे, 26% एवढं. मग 26% व्याज द्यायच्या पूर्वी प्रॉफिट बिफोर टॅक्स कंपनीला कितीचा प्रॉफिट होतोय, 51,687. आता तुम्ही म्हणाल सर वरी तर प्रॉफिट, ऑपरेटिंग प्रॉफिट हा 53,057 आहे. बरोबर, 53,057 मध्ये आपण अदर इन्कम ॲड केलं 4,018 कोटी. त्यानंतर त्याच्यातून परत डिप्रिशिएशन मायनस केलं तर ती रक्कम येते 51,687 कोटी. ही टॅक्सच्या पहिली प्रॉफिट आहे. त्यानंतर कंपनीने टॅक्स दिला 26% आणि टॅक्स नंतरचा प्रॉफिट आपण त्याला म्हणतो नेट प्रॉफिट. तो आहे 38,449 कोटी. आणि EPS हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. EPS म्हणजे काय असतं. तर मित्रांनो, एकूण तुम्ही या ठिकाणी पाहिलं, मी तुम्हाला या ठिकाणी हे पॉईंट्स समजून सांगितले, परंतु सेल्स मी तुम्हाला समजून सांगितलं, एक्सपेन्स सांगितलं, त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट सांगितलं, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सांगितलं, अदर इन्कम सांगितलं, इंटरेस्ट सांगितलं, डिप्रिशिएशन सांगितलं, प्रॉफिट बिफोर टॅक्स सांगितलं, त्यानंतर टॅक्स सांगितलं, नेट प्रॉफिट सांगितलं. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर, ओके, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहतो करंट इयरच्या, तर याच्या मागच्या 4 ते 5 वर्षापूर्वीचा तुम्ही या गोष्टीचा अभ्यास करायचा. अगदी फ्रीमध्ये वेबसाईटवर आपल्याला हा सगळा डाटा मिळतो. screener.com या वेबसाईटवर जायचं आहे, तुमच्या कंपनीला सर्च करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट लॉस स्टेटमेंट पाहून 2015, 16, 17, 18, 19 5 रेकॉर्ड पाहायचा असतो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये. आणि जर हा 5 रेकॉर्ड जर हा तुमचा उतरता नसेल, चढता असायला पाहिजे. जर उतरता असेल तर याचा अर्थ काय होतो की कंपनीमध्ये काहीतरी गडबड चालू आहे, कंपनीचा सेल्स कमी होतोय, कंपनीचा खर्च जास्त वाढतोय, कंपनी लॉसमध्ये चालू आहे, कंपनी जास्त कर्ज भरते किंवा कंपनी टॅक्स सुद्धा जास्त भरते, असाच अर्थ होतो. मग या सगळ्या गोष्टी आपण जर बॅक टू इयर जर आपण याचं कंपॅरिझन केलं तर ह्या इन्क्रीजिंग मोडमध्ये पाहिजे, या चढत्या क्रममध्ये पाहिजे. तर मित्रांनो, फार सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. याचा तुम्ही नक्की अभ्यास करा, हे कसं असतं, काय असतं, आणि त्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जेवढेही शेअर्स तुम्ही गुंतवणूक केलेले आहेत त्या सगळ्या शेअरचा आज रात्री तुम्ही प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पहा. त्याचा योग्य असेल तरच ते शेअर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ठेवा. जर योग्य नसेल तर त्यावर अजून आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये, अजून फंडामेंटल ॲनालिसिसच्या कोर्समध्ये अजून आपण वेगवेगळे पॉईंट्स, जे कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी कुठले पॉईंट्स अत्यंत आवश्यक असतात, त्यांचा अभ्यास आपण करायलाच पाहिजे, त्या अजून आपण शिकून घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.